बघा पुरंदरच्या तहामध्ये खूप काही गेलं, त्यामुळे एक दिवस राजे गुप्त बैठक करून बाहेर येत होते. जिजाऊ साहेब म्हणतात, महाराज कसली गुप्त बैठक? शिवबाराजे म्हणाले, महाराज पुरंदरच्या तहात जे केलंय ते परत मिळवायचंय, पण त्यापेक्षाही अधिक मिळवायचंय. त्याचा प्रारंभ कुठून करावा हा विचार करतोय. जिजाऊ साहेबांनी शिवबाराजांच्या बोटाला धरलं आणि जिजाऊ साहेबांचा वाडा नेमकी त्याच दिशेला होता, ईशान्य दिशेला. आणि ईशान्य दिशेला दिसत होता कोंडाणा. जिजाऊ साहेबांनी कोंडाण्याकडे बोट केलं आणि जिजाऊ साहेब बोलतात, शिवबा रोज आम्ही उठल्यानंतर सकाळी जेव्हा या खिडकीतून पाहतो ना, तर आम्हाला तो कोंढाणा दिसतो. आणि कोंढाण्यासारखा कौस्तुभ म्हणे स्वराज्यात असला पाहिजे, स्वराज्याच्या गोटात असला पाहिजे. हा शत्रूकडे या अंतकरणाला पटत नाही. आणि कोंढाण्यावर फडकणारा ते हिरवं निशाण, त्या हिरव्या निशाणामुळं माझ्या डोळ्याला ते हिरवं निशाण जखम करून जात. शिवबा कोंढाण्यासारखा कौस्तुभपणे स्वराज्यात असायला पाहिजे. शिवबा कधी घेणारे कोंढाणा? मासाहेब आम्ही तोच विचार करतोय, पण मासाहेब कोंढाणा घेणं इतकं सोपं नाही. कोंढाणा अत्यंत मजबूत गड, कठीण आहे. आणि ज्याच्या सत्तेत कोंढाणा राहतोय तो अतिशय कडवट किल्लेदार आहे. त्या किल्लेदाराचं नाव होतं उदयभान राठोड. राजपूत होता. जवळजवळ 2000 माणसं कोंढाण्यावरती होती. कडवी फौज, राजपुतांची फौज म्हणजे कडवी फौज. अत्यंत चौकस आणि जागरूक असणारा तो कोंढाणा. आऊसाहेब कोंढाणा घेणं इतकं सोपं नाही. मासाहेब म्हणाल्या, कोंढाणा कधी इमान दाखवेल कुणास का कोण जाणे. मासाहेबांनी सांगितलेलं राजांच्या मनात घोळवत होतं आणि राजांनी ठरवलं कोंढाणा घेऊनच आता प्रारंभ करू, कारण पुरंदरच्या तहात खूप केलं होतं. जे केलं ते हवं होतं, पण त्यापेक्षा जादा मिळवायचं होतं. राजांच्याही मनात होतं. पण कोंढाणा घेणार कोण? कोंढाणा घ्यायचा पण तो मोगली पद्धतीनं नाही, सुलतानी पद्धतीनं नाही. वेडा टाकून 4-4, 5-5 महिने, वर्ष बसायचं नाही. अरे कोंढाणा घ्यायचा पण कसा घ्यायचा? झडप घालून घ्यायचा, झडप घालून. राजे विचार करत होते कोणाला कामगिरी द्यावी. मासाहेबांच्या समेत एकदाच असं राजे सदरेवरती बसलेले असताना एक दिवस तानाजी मानुसरे आणि त्यांचे बंधू सूर्याजी मानुसरे आणि त्यांचे मामा शेलार मामा तिघही जण आले. त्यांच्या मुख कमलावर प्रचंड हास्य दिसत होतं. आणि तानानं बोलायला सुरुवात केली. राजा लेकराचं लगीन काढलंय, औंधा लेकराचं लगीन काढलंय, रायबाचं लगीन काढले आणि त्याच निमंत्रण द्यायला, अक्षता द्यायला आलोय तुम्हाला. माझ्या लेकराच्या लग्नामध्ये तुम्ही ये आणि आऊसाहेबांनी यायचं बरं का. तुम्ही आल्याशिवाय लग्न पुरं होणार नाही. राजे बोलतायत. राजे बोलले, ताना मासाहेब येतील, मला जमणार नाही. मासाहेब येतील, मला मोहिमेवरती जावं लागतंय, मोहिमेवरती जावं लागेल. ताना नाईलाज आहे माझा.
आम्ही असताना तुम्ही मोहिमेवर जायचं. राजे म्हणाले ताना मोहीम जबाबदारीची आहे म्हणून आम्हाला जावं लागणार आहे. ताना म्हणाला राज मोहीम जरी जोखीमदारीची आहे म्हणून तुम्ही जायचं का? मग आमचा असून उपयोग काय राज? राजे म्हणाले ताना ताना आता दुसरा कोणता विचार मनात आणू नको, दुसरा कोणता विचार करू नको. पोराचं लग्न ठरवलंय ना, मोहिमेचा विचार करू नको. आम्ही आहे, आम्ही बघून घेऊ. ताना म्हणाले राज एवढी जबाबदारीची मोहीम नेमकी आहे तरी कोणती? राजांनी सांगितलं ताना गड कोंडाणा, कोंडाण्याची मोहीम काढली म्हणून आम्हाला जावं लागणार. ताना ताडकान उठला, ताना ताडकान उठला, राजांच्या पायाजवळ गेला आणि उभा राहिला. म्हणाला राज लहानपणापासून मासाहेबाची आणि तुमची पायाची जोड आम्हाला झाली. उभ्या आयुष्यात तुमच्याकडे काही मागितलं नाही, पण आज मागतो राज, मागाल ते द्याल. राजे बोलतायत तान्याला जवळ बोलावलंय, तान्याला जवळ बोलावलंय, पण ताना राजे बोलतायत अरे ताना माझ्या हृदयातले प्राण जरी मागितले ना तरी तुला देईल. बोल तुला काय हवंय? माझ्याजवळ दुसरं तुला देण्या इतकं काही नाही रे. ताना मोकळ्या मनानं माग, काय हवंय तुला? ताना राजाच्या जवळ गेला आणि तानानं आपला पागोटा पसरला, आपल्या खांद्यावरचा पदर पसरला, हात पुढे केले. तानानं हात पुढे करून ताना म्हणाला राज राज देणार असेल तर एकच माग नाही राज, कोंडाण्याची मोहीम माझ्या पदरात घाला. राज कोंडाण्याची मोहीम माझ्या पदरात घाला. राजे बोलतायत अरे अरे असं येड्यासारखं काय बोलतोय ताना? येड्यासारखं काय बोलतोय? तुला कळतंय का तू काय बोलतोय? अरे लेकराचं लगीन काढलं, लगीन कर थाटा माटात. मोहिमेचं आम्ही बघून घेतो, तुला आधी सांगितलं ना. यावं आमच्या तानाने सांगितलं राज वचन दिलंय तुम्ही राज. जी मागाल ती देईल म्हणून. राजे म्हणाले रायबाचं लग्न. ताना म्हणाला राज रायबाचं लग्न होईल, ठरल्या तिथीलाच होईल. होईल की नाही माहित नाही राज, पण राज लक्षात ठेवा आधी लगीन कोंडाण्याचं, मगच माझ्या रायबाचं, मगच माझ्या रायबाचं. राजानं तानाला मानाची वस्त्र दिली. तानाला राजानं सांगितलं ताना आम्हाला अपयश नकोय. ताना तानाने सांगितलं राज नवमीच्या रात्रीला गड घेतो. नवमीच्या रात्रीला राजगडावरती तुम्ही झोपू नका. मासाहेबांना सुद्धा सांगा झोपू नका. गड घेतल्यानंतर गवताची गंजी पेटवतो आणि गंजी पेटल्यानंतर तो गंजीचा तुम्हाला जाळ दिसेल. जाळ दिसला की समजून जा कोंडाणा घेतलाय. राजाने सांगितलं ताना तू कोंडाणा घेतल्यानंतर आम्ही दस्तूर खोद स्वतः तुला भेटायला येऊ. तानाने सांगितलं राज कोंडाण्याच्या पहिल्या दारापाशी मी तुमच्या स्वागताला उभा राहील. राज तुमच्या स्वागताला उभा राहील. 4 फेब्रुवारी 1670 तानाजी मानुसरेनं माघ वद्य नवमीचा दिवस निवडला. लक्षात घ्या, कारणही तसंच होतं. माघ वद्य नवमी दिवस निवडायचं कारण आजही तुम्ही जर गेला कोंडाण्यावरती तर गडाच्या पश्चिमेला असणाऱ्या मेथ्यावर अंबरीनाथ महादेवाचं मंदिर आहे आणि त्या महादेवाचा जागर चालतो. आजही चालतो, अजूनही चालतो. या क्षणाला सुद्धा तो जागर चालतो. लक्षात घ्या.
माघ वद्य नवमी. आणि तानानं आणि सूर्यानं विचार केला माघ वद्य नवमी, कारण या माघ नवमीला अंबरीनाथाचे जे भक्त असतात ना, ते भक्त जातात दर्शनाला आणि तिथले चौकी पहारे ते भक्तांना अडवित नाही म्हणून राजांनी, म्हणून तानाजींनी आणि सूर्याजींनी ठरवलं भक्ताच्या वेशामध्ये मावळ्यांना पाठवायचं, कारण कोणी अडवणार नाही म्हणून माघ वद्य नवमी रात्र निवडली. तिथून तानाजी खंडोजी नाईक यांच्या वाड्यावर आले. तिथून कानत खोऱ्यातून द्रोणागिरीच्या कड्यापाशी आले. द्रोणागिरीचा कडा म्हणजे लक्षात घ्या सरळ उभा. आता कोंढाण्यावर जायला दोनच वाटा बर का, एक पुणे दरवाजा आणि एक कल्याण दरवाजा. याच्या व्यतिरिक्त गडावर जायला वाट अजिबात नाही. पुणे दरवाजा आणि कल्याण दरवाजा, आणि प्रमुखच वाटेने आपण जाऊ शकतो. आणि प्रमुख वाटेने जाऊन गड घेणं सोपं नव्हतं, शक्य नव्हतं, कारण गड जागता होता. मग गडावर जायचं तरी कसं? द्रोणागिरीचा कडा चढून जायचं. अरे ज्यानं गड वसावला होता ना, ज्यानं गड बांधला होता, त्यानं सुद्धा त्या द्रोणागिरीच्या कड्याला तटबंदी बांधलेली नव्हती बर का. आणि ज्यानं राखला त्यानं सुद्धा कधी विचार केला नाही की तटबंदी बांधावी, कारण तो कडाच तसा होता, द्रोणागिरी कडा. त्याला पण वाटलं नाही. ज्यानं राखला त्याला पण कधी वाटलं नाही. आणि तिथं चौकी पहारा सुद्धा नव्हता, कारण तो कडा म्हणजे ताशीव कडा होता. चौकी पहारे अजिबात नव्हते. कोणी विचारच करू शकत नव्हते की तो कडा चढून कोणी वर येईल. स्वप्नात सुद्धा येऊ शकत नव्हतं. हळू तानाजी मानुसऱ्याने 500 मावळे बरोबर घेतले. लक्षात घ्या, तानाजी मानुसऱ्याने 500 मावळे मध्यरात्रीच्या समयाला त्या द्रोणागिरीच्या कड्याजवळ आले. भयंकर गार वारा होता. उभा कडा सरळ, आणि त्या कड्याला एकच कपार होती बर का, एकच कपार फक्त. 12-13 माणसं बसतील अशी एकच कपार. आणि तिथं पोहोचणं म्हणजे पहिलं यश. सोपं नव्हतं तिथपर्यंत पोहोचणं. 500 मावळे निघाले. अरे इथं तुम्हाला सांगतो, श्री महाराजांच्या नंतर या सिंहगडाच्या प्रसंगात 125 वर्षानंतर महाराष्ट्रामध्ये तुलसीनाथ नावाचा एक शाहीर होऊन गेला. त्यानं कोंढाण्यावर एक पोवाडा लिहिला, पोवाडा केला, पण अभ्यास वृत्तीनं पोवाडा केला नाही बर का. शेवटी तो पोवाडा भाकड कथा ठरला. पण त्या पोवाड्यानं जनमानसामध्ये इतकं समज निर्माण केला, तो जनमानसामध्ये त्या पोवाड्यालाच मान्यता मिळाली. पण त्यानं काय केलं, 2 काल्पनिक पात्र इथं टाकले पोवाड्यामध्ये. 2 काल्पनिक पात्र या कोंढाण्याच्या प्रसंगात. आता इतिहासात कल्पना टिकत नाही, पुरावा लागतो. त्यानं काल्पनिक पात्र टाकले. लक्षात घ्या, एक पहिलं काल्पनिक पात्र यशवंती नावाची घोरपड. आता त्याच्यावर इंग्लंडमध्ये संशोधन झालं. आता आपण भावनिक असतो, भावनेवर जातो, पण इतिहास भावनेवर चालत नाही. संशोधन केलं गेलं, इंग्लंडच्या लोकांनी संशोधन केलं. त्यांनी असा निष्कर्ष काढला संशोधन केल्यानंतर की घोरपड नावाचा प्राणी प्रशिक्षित करता येतो, पण तो प्रसंगी आपल्या मनासारखं वागेल, आपण सांगू असं वागेल असं सांगू शकत नाही. दुसरं काल्पनिक पात्र, त्या रणांगणाच्या ठिकाणी शेलार मामा नावाचं,
आता लक्षात घ्या इथं प्रसंग, शेलार मामा नव्हते असं नाही. शेलार मामा तानाजी मानुसरे यांचे ती मामा, आणि तानाजी मानुसरे आणि सूर्याजी मानुसरे शेलार मामाच्याच घरी राहत होते, उमरट गावी. उमरट गाव लक्षात घ्या, शेलार मामांचं गाव बर का. आणि तानाजी मानुसरे आणि सूर्याजी शेलार मामाकडे राहत होते. कराडच्या अलीकडे आहे, टोल नाक्याच्या अलीकडे. आपल्या कथेला यायच्या आधी 2 दिवस तिथं मी कीर्तन केलं उमरटला. आणि यांच्याच वंशजा ज्यांनी तानाजी पिक्चर करता मार्गदर्शन केलं, शीतलताई मानुसरे, त्यांनीच कीर्तन दिलं होतं कराडच्या अलीकडे. या उमरट, हे उमरट खरं गाव शेलार मामांचं. आणि उमरटला लग्न होतं. आता तिघही मोहिमेला, तिघांना एका टायमाला मोहिमेला जाता येत नव्हतं, त्यामुळे एक पुरुष घरी असणं गरजेचं होतं, म्हणून शेलार मामाला घरी ठेवलं होतं. आणि सूर्याजी आणि तानाजी मानुसरे मोहिमेला होते, शेलार मामा घरीच थांबले होते. या तुलसीदासानं शाहिरानं हे पात्र आणलं. आता तानाजींची योजना तुम्हाला सांगतो. कडा चढून जाण्यामध्ये अत्यंत तरबेज असे 2 माणसं, पण हलक्या वजनाचे माणसं निवडले, हलक्या वजनाचे. आता त्या 2 मावळ्यांनी कडा चढायचा आहे, पण कसा, जैसे माकड चढवणे या जाती असे. एक हात असं, एक पाय. माकड कसं चढतं माहिती नाही, कड्यामध्ये हात घालायचा, एक हात कड्यात घालायचा, एक तंगड, परत एक हात कड्यात घालायचा, एक तंगड, असं चढत जायचं, जैसे माकड चढवणे या जाती. आणि कड्यामध्ये हात घालायचा, आई भवानीचं नाव घ्यायचं, कडा चढायचा. आता लक्षात घ्या, इथं थोडी जरी नजर चूक झाली, थोडा जरी पाय सरकला तर खाली मरण होतं, लक्षात घ्या. आता इथं तानाजींनी एक डोकं चालवलं. या 2 मावळ्यांच्या भोवती, यांच्या मावळ्यांच्या कमराच्या भोवती एक माळ बांधली. माळ 2 दोरखंडांची, 2 दोरखंड असे घेतले आणि त्याच्यात लाकडं रवले बारीक बारीक, आणि ती माळ कमराभोवती बांधली. आणि ती माळ दोन्हीही मावळ्यांनी माळ घेऊन कडे चढायला सुरुवात केली. सरसर सरसर बरोबर बरोबर, सरसर सरसर बरोबर बरोबर, सरसर सरसर बरोबर बरोबर. आणि तो कडा असा होता, त्या कड्यामध्ये गिरमीट जरी घातलं ना तर तो फुटणार नाही, इतका कडक कडा होता. हात कसे घालत असेल मावळे, लक्षात घ्या, विचार करा. मावळे चढायला लागले. हळूहळू हळूहळू मावळे गडावर हजर झाले. आई भवानीनं पहिलं यश दिलं. चौकी पहारा नव्हता, तटबंदी नव्हती, त्यामध्ये मावळ्यांनी काय केलं, तिथलं एक झाड होतं, त्या झाडाला ते चरट बांधलं आणि चरट खाली टाकलं. आणि त्या माळेमध्ये पहिला पाय घातला, पहिलं पाऊल टाकलं तान्यानं. आणि झरझर 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 असं चढून तानावरती आले. दुसरं पाऊल घातलं सूर्यानं, परत झरझर 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 असं करीत 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 500 मावळे वरती आले. मध्यरात्र उलटून गेलेली होती. चौकी पहारे पलटलेले होते. आणि अचानक चौकी पहाऱ्याला कुठून सुगावा लागला काय माहिती. चौकी पहाऱ्याला कळलं की द्रोणागिरीच्या कड्यापाशी काहीतरी हालचाल जाणवते. हळूहळू चौकी पहाऱ्याचे माणसं तिथं गेली. तिथं पोहोचले, पाहत होत काय 500 अनोळखी माणसं तिथं आहे, 500 अनोळखी माणसं. आणि ती माणसं परकीय. तानाजीनं मावळ्यांना सांगितलं होतं, शत्रू जर समोर आला तर शत्रूची संख्या आपल्यापेक्षा 3 पट शत्रूची संख्या आहे, दिसता क्षणी कापून काढायचं. आणि तुम्हाला सांगतो, चौकी पहारावरची माणसं हशमननी ते पाहिल्याबरोबर ताण्याला जाणवलं की आता गडकऱ्याला निरोप जाणार. ताण्यानं एकच गर्जना केली, हर हर महादेवची गर्जना उठली.
आणि हर हर महादेवची सिंह गर्जना झाली. त्या चौकी पाऱ्यावर अस्तरे शिपाई कापल्या केले आणि हा सगळा प्रहार मावळ्यांनी गडावरती प्रहार करायला सुरुवात केली. गडकरी निद्रिस्त झोपलेला होता. गडकरीला कोणीतरी निरोप दिला, कापा कापा धावा पळा. एकच रणकंदन सगळीकडे माणसं, गडावरती माणसांना कळना अरे कोण कोणाला कापतोय, कोण कोणाला धरतोय. समसेन चालवल्या जात होती. कोणाचा हात कोणाचं तंगड कापल्या जात होतं. ताण्याला माहित होतं शत्रू आपल्यापेक्षा 3 पटे सपासप वार होत होते. इकडे मावळे इराजाला पेटलेले होते. जबरदस्त रणकंदन पेटलेलं होतं. अरे रक्तपंचमीला सुद्धा इतकी लाल भडक लाल रंगाची उधळण होत नसत, एवढी उधळण होत होती. तलवार चालवल्या जात होती. आणि त्या ठिकाणी उदयबाण आपल्या हातामध्ये 2 तलवार घेऊन आला. उदयबाणाला लांबूनच तानाजीला पाहिलं. तानाजीनं सुद्धा उदयबाणाला लांबूनच पाहिलं आणि एकामेकावरती दोघं वीर तुटून पडले. दोघंही जबरदस्त वीर होते. दोघंही एकामेकाला भिडले. दोघांनी शमशेर बहादर होते, शूर होते. अरे एकाच्या अंगामध्ये यमाच्या रेड्याचं बळ होतं, तर दुसऱ्याच्या अंगामध्ये इंद्राच्या ऐरावत हत्तीचं बळ होतं. दोघंही एकामेका समोर झाले. तलवारीचे वार होऊ लागले. सपासप तलवार चालती झाली. दोघंही एकामेकांना रेटाना. अहो एक दुसऱ्यावर भारी तर दुसरा तिसऱ्यावर भारी. आणि तुम्हाला सांगतो एक लढत होता गड घेण्याकरता, तर दुसरा लढत होता गड राखण्याकरता. एक लढत होता शिवशाही करता, एक लढत होता मोगलांकरता. दोघंही द्वेषानं पेटून उठले होते. सपासप वार होत होते. मावळे सुद्धा त्याच द्वेषानं लढत होते. आणि तुम्हाला सांगतो उदय बाण्याचा एक जबरदस्त वार तानाजी माणुसकीवर पडला. नवे त्यांच्या ढालीवर पडला. आणि तुम्हाला सांगतो क्षणार्धात ढालीचे 2 तुकडे झाले. समयाला दुसरी ढाल आली नाही. आमच्या मान तानाजीने काय केलं, डोक्याचा पागोटा काढला. डाव्या हाताला बरोबर गुंडाळला. आणि त्या उदयबाणाची वार एका हातात घेताय, दुसऱ्या हाताने तलवार चालवताय. पुन्हा सप वार होत आहे. आता दोघांचे झोक जात होते, हेलपट्या जात होत्या, रक्ताच्या चिलकंड्या उडत होत्या. अहो दोघांनाही एकामेकाचे प्राण हवे होते. आश्चर्य घडलं. एका क्षणाला आश्चर्य घडलं. उदयबाणाची तलवार उठल्या गेली. इकडे ताण्याची सुद्धा तलवार उठल्या गेली. अहो ताण्याची तलवार उदयबाणाच्या छातडावर आणि उदयबाणाची तलवार सुद्धा ताण्याच्या छातडावर एकाच वेळेस दोघांचे वार झाले. आणि दोघंही एकाच वेळी जमीन. अहो मावळ्यांनी आतापर्यंत गड जिंकत आणला होता, पण तेवढ्यात बातमी कळाली सुभेदार पडले. याचा परिणाम असा झाला, मावळ्यांनी माघार घेतली. काही मावळे पळायला लागले. पाठीमाग सूर्याजींना कळालं का पळते. सूर्याजींना काहीच कळना, पण सूर्याजींना कळालं की सुभेदार पडले. अहो थोरला भाऊ पडला, सक्का भाऊ पडला. फार प्रेम होतो दोघा भावांचं. एकामेकावर प्रचंड प्रेम होत. पण स्वतःला सावरलं सूर्याजीनं स्वतःला सावरलं. अरे त्या पळणाऱ्या मावळ्यांना आडवे झाले आणि पळणाऱ्या मावळ्यांना आडवे झाले. एकामेकावर विचारते झाले. अरे का पाहताय. सूर्याजीनं काय केलं, क्षणार्धात तलवारीनं तो खाली उतरायचा दोर तोडून टाकला आणि त्या मावळ्यांना आडवे झाले. मावळ्यांना बोलते झाले. अरे तुमचा बाप पडलाय तिकडे, तुमचा बाप, आणि तुम्ही पाहताय. अरे भ्याडांनो, कुणाची औलाद तुम्ही, याची पळणारी औलाद कुणाची आहे तुम्ही. अरे तुमचा बाप पडलेला असताना तुम्ही पाहताय. अरे पळून जाणार तरी कुठे स्वराज्यात गेल्यावर तुम्ही आऊसाहेबांना काय उत्तर द्याल. स्वराज्यातल्या मावळ्यांना काय उत्तर द्याल. अरे फिरा माघारी आणि दाखवून द्या त्या उदयबाण्याला
हे मराठ्याची औलाद आहे, हे शिवराजांचे छत्रपतींचे मावळे आहे. तुम्हाला सांगतो, आवेशपूर्ण भाषण दिल्यानंतर मावळे माघारी फिरले. आता 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 प्रत्येक मावळा ताण्यासारखा वाटत होता, पिंगरीसारखी तलवार चालित होता. परत प्रहार होत होते, उदयबांतर खाली पडला होता. तुम्हाला सांगतो, क्षणार्धात राजपुतांनी तलवारी खाली ठेवल्या. राजपूत यांनी हत्यार ठेवलं. जवळजवळ 1200 राजपूत कापीत आणले होते. मावळे फक्त 60च कापले गेले होते. गड मिळाल्याचा आनंद झाला माय बाप हो, पण तो जास्त वेळ टिकू शकला नाही, कारण सुभेदार पडले होते. सूर्या तानाजीच्या जवळ गेला आणि सूर्यानं हंबरडा फोडला. पण सूर्यानं स्वतःला सावरलं आणि एक गडावरती गवताची झोपडी दिसत होती, जुनी झोपडी होती. सूर्यानं सांगितलं, मावळ्याला सांगितलं, अरे राजेनं आऊसाहेब वाट बघताय, तिकडं झोपले नसत ते रात्रभर. लक्ष लावून बसले असेल कोंडाण्याकडे, ती कोपी पेटून द्या. इकडे राजे झोपलेले नव्हते, सगळे लढाईचे लक्षण त्यांना कोंडाण्याच्या बाजूला दिसत होते, पण मोठा जाळ दिसत नव्हता. ते कोपट पेटवला गेला आणि मोठा जाळ झाला. जाळ बघता क्षणी शिवबाराजे म्हणाले, आऊसाहेब ताण्यानं गड घेतला, आऊसाहेब फते झाली, ताण्यानं गड घेतला, आऊसाहेब आपली फते झाली. ताण्याला भेटण्याकरता आम्हाला जायचंय आऊसाहेब, आम्हाला आमच्या ताण्याला भेटण्याला जायचंय आऊसाहेब. यासाठी कंकंडा सोबत घेतला. राजे राजगडाकडून कोंडाण्याकडे निघाले. दुसऱ्या दिवशी सूर्योदयाच्या समयाला राजे गड चढू लागले. गडावर मावळे होते, गड घेतला होता, पण गड घेतल्याचा कोणताच आनंद कोणाच्या मुखावर दिसत नव्हता. राजे गड चढता चढता विचार करत होते, आता ताण्याचा कसा सत्कार करायचा. मी राजे विचार करत होते, गड चढता चढता माझ्या ताण्याचा कसा सत्कार करायचा. रायबाचं लग्न आता रायबाचं लग्न थाटानं करायचं. राजे गडाच्या दरवाजापाशी पोहोचले. ताना दिसला नाही. मनामध्ये संशयाची पाल चुकचुकली. राजे मनामध्ये म्हणू लागले, आई भवानी तसं झालेलं नसू दे. गडाच्या एका कोपऱ्यामध्ये गर्दी दिसली, गर्दी जमलेली होती. राजे गर्दी जवळ गेले. राजांना पाहिल्यावर सगळे मावळे बाजूला झाले, राजांना मुजरा करते झाले. राजांनी लांबूनच पाहिलं तर कुणाच्या तरी देहावरती निळा शेळा पांघरलेला होता. राजांच्या अंतःकरणामध्ये धस्स झालं, कारण निरोप देताना राजांनी हाच निळा शेळा ताण्याच्या खांद्यावर टाकला होता. सगळे मावळे ढसाढसा रडायला लागले. सूर्याने तर रणकंडान मांडलेलं होतं. रडून रडून सूर्याजी पार वेडे झाले होते. राजांनी तो निळा शेला बाजूला केला आणि आई भवानी म्हणून राजांनी ताण्याला मिठी मारली. राजे ढसा ढसा रडायला लागले, माझा ताना, सूर्या कसं झालंय, माझा ताना मला सोडून. सूर्य म्हणाले, राजे दादानं हे काय केलं. सूर्याला बोलते झाले राजे, सूर्या अरे साहेबांना मी काय उत्तर देऊ.
घरी गेल्यावर वहिनी साहेब मला विचारतील कुठे माझं सौभाग्य, मी काय उत्तर देऊ माझ्या वहिनी साहेबांना? सूर्याला सांगितलं शिव महाराजांना, सूर्य एक काम करा, माझ्या ताण्याची इच्छा होती. झेंड्यापाशी माचीवर नेलं. राजे म्हणाले तो हिरवा झेंडा काढ खाली. माझी ताण्याची इच्छा होती की कोंडाण्यावरती मी भगवा फडकील राज. हिरवा झेंडा खाली काढण्यात आला आणि त्या कोंढाण्यावरती भगवा मानानं फडफडू लागला. राजांनी सांगितलं मासाहेबांना सांगा, मासाहेबांना निरोप पाठवा. अरे गड आला पण माझा सिंह गेला. गड आला माझा सिंह गेला. माघ वद्य नवमी शके 1591 संवत्सर सौम्य शुक्रवार 1670 ला आमच्या तानाजीने देह ठेवला. राजांनी स्वतः राजे राजगडावर ताण्याला आणण्यात आला. आऊसाहेबांनी औक्षण केलं, त्यांना ववळलं तानांना आणि महाराज स्वतः त्यांचा देह पाली मार्गे उमरठला नेण्यात आला. राजे स्वतः अंत्यविधीला उपस्थित होते. राजांनी नंतर रायबाचं लग्न सुद्धा थाटामाटात केलं बरं का.